तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळेस बालुशाही खाल्ली असेल, पण कधी ओल्या नारळाची बालुशाही खाल्ली का? नाही ना? मग आज नारळापासून बनवून बघा, खरंच खूप छान होते. सर्वजण बालुशाही मैद्यापासून बनवतात, म्हणूनच मी यावेळेस एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ही बालुशाही बाहेरून भरपूर लेअरवाली आणि आतपर्यंत रसरशीत ओल्या नारळाची बालुशाही कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट बालुशाही तुम्ही बनवू शकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही याआधी कधी बालुशाहीचा व्हिडिओ पाहिला आहे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता सर्वात आधी आपल्याला बालुशाहीसाठी काही साहित्य लागणार आहे. इथे मी घेतला आहे 1.5 कप एवढा मैदा. सोबतच आपल्याला लागणार आहे पाव वाटी एवढं ओल्या नारळ. नारळाचा जो पाठीचा भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याचे असे जाडसर काप तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर पाव वाटी एवढं आपल्याला दही लागणार आहे. पाव वाटी तूप घेतलेले आहे आणि 1 चमचा आपल्याला वरती घ्यायचे आहे. त्यानंतर पाव वाटी आपल्याला थंडगार पाणी घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला गरजेनुसार वापरायचे आहे, कारण आपण यामध्ये ओल्या नारळाचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यानंतर पाव चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता काही वेळेस नारळ जास्त ओलं असतं तर मग पीठ बिघडतं, तर त्यावेळेस कोणती खास टिप्स वापरायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता सर्वात आधी आपल्याला जे ओलं नारळ होतं त्याला पहिले आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. तर हे बघा, आपण याला चांगले असे बारीक करून घेतले. आता याच्यामध्ये थोडेसे असे जाडसर खोबऱ्याचे तुकडे राहिले, त्यामुळे आपण जे दही घेतलं होतं थंडगार, ते दही आपल्याला यामध्ये घालायचं आणि दही घालून हे नारळ चांगले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर बघू शकता छान असे बारीक वाटून झालेले आहे. त्यानंतर एक मोठं भांड घ्यायचं आहे. त्यामध्ये अशा पद्धतीची चाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला त्या चाळणीने मैदा चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आणि आपण जो बेकिंग पावडर घेतली होती ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपण हा सर्व मैदा चाळून घेणार आहोत. तर मी सर्व मैदा चाळून घेतला आहे. आता आपण यामध्ये जे तूप घेतलं होतं ते तूप घालायचे. तुपाचे प्रमाण या बालुशाहीला व्यवस्थितच असायला हवे, खूप जास्तही नको आणि आपल्याला अगदीच कमी सुद्धा नको, जर तुम्हाला परफेक्ट बालुशाही हवी असेल तर. आता आपण हे मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया. या मैद्याला हे तूप व्यवस्थित असे लागायला हवे. आता परफेक्ट बालुशाहीसाठी आपल्याला पाक सुद्धा तेवढाच परफेक्ट असायला हवा. आपण बालुशाहीचे पीठ व्यवस्थित मळले आणि पाक व्यवस्थित झाला नाही, आपली बालुशाही व्यवस्थित होणार नाही. तर बालुशाहीसाठी पाक कसा परफेक्ट तयार करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपला हे पीठ तुपामध्ये व्यवस्थित असे चोळून घेतले आहे. हे तूप आपल्याला जेवढे चांगले मैद्याला लावून घेतला येईल तेवढे आपली बालुशाही छान होते. आता हे व्यवस्थित आपण पीठ मिक्स करून झालेले आहे. पिठाला सुद्धा व्यवस्थित असे तूप लागले गेलेले आहे. आता आपण यामध्ये जे आपण नारळ आणि दह्याचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे नारळ आणि दह्याचे मिश्रण घालून आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे. आता आपण हे नारळ आणि दह्याचे मिश्रण घातल्यावर आपल्याला हे खूप ओव्हर मिक्स करायचे नाही, आपल्याला फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं नारळ जास्त ओलं असेल तर पीठ बिघडतं, तर अशा वेळेस आपल्याला जे दही घेत असतो आपण ते दही खूप जास्त पातळ घ्यायचं नाही, घट्ट दही आपल्याला या बालुशाहीसाठी घ्यायचे आहे. त्यामुळे आपले जे पीठ आहे ते बिघडणार नाही, याची काळजी तुम्ही नक्की घ्या. आता बरेच जण फक्त मैद्याची बालुशाही बनवतात, त्यामध्ये थोडेसे नारळ टाकून बालुशाही बनवली तर ती टेस्टला जास्त छान लागते आणि तशी आपण जशी स्वीट मार्ट मधून बालुशाही विकत आणतो तशी टेस्टला लागते. तर तुम्ही बघू शकता आपण हे पीठ हलके मिक्स करून घेतले आहे. हे पीठ आपल्याला खूप जास्त जोर लावून मळायचे नाही, फक्त आपल्याला हलकसं मिक्स करायचं आहे. हे पीठ आपल्याला फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. जेवढे या पिठाला फ्लेक्स राहतील तेवढी आपली ही बालुशाहीला लेयर्स छान पडतील. आता आपण दही आणि नारळाचं मिश्रण घालून हे पीठ हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जे थंड पाणी घेतलं होतं, तर मी फ्रीजचे पाणी घेतलेले आहे, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं, कारण आपण यामध्ये नारळ आणि दह्याचे मिश्रण सुद्धा घातले आहे. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि हलकसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जर दही आणि पाणी थंड वापरलं तर बालुशाही खरंच खूप छान होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.
मी या पिठाला खूप जास्त असं मऊ करत नाही, हलकं मिक्स करते। जर तुम्ही जास्त मऊ करून घेतलं तर बालुशाहीला लेयर्स येणार नाही आणि आपल्याला पाणी सुद्धा एकदाच खूप जास्त घालायचे नाही। अगदी एक एक चमचा आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे। साधारण मी 2 ते 3 चमचे पाणी घालूनच माझे हे पीठ छान असे मिक्स करून घेतले आहे आणि आपलं पीठ बघू शकाल आता व्यवस्थित असे झालेलं आहे। यापेक्षा जास्त आपल्याला यामध्ये पाणी घालायचे नाही, खूप जास्त पातळ करायचे नाही। या पिठाचे टेक्स्चर बघा, तुमच्या लक्षात येत असेल। आता हे पीठ आपल्याला एका ओल्या कापडाने झाकून ठेवायचे आहे साधारण 10 मिनिट। आता आपले बालुशाहीचे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारं साखरेचा पाक तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण घालूया 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी। जेवढी साखर असली तेवढ्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपण ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। तर चांगली अशी उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं, अगदी थोडंसं घालायचं। त्यामुळे यातली जी मळी आहे ती सेपरेट होते आणि आपला पाक जो आहे तो साखरेचा छान होतो। आता असा जो साईडला असलेला फेस आहे तो आपण काढून टाकायचा आहे। या पाकातली मळी काढल्यामुळे आपला जो पाक आहे तो छान होतो। तर हे बघा, आपण या पाकातला जो फेस होता तो असा काढून घेतलेला आहे। असा काळा काळा दिसत असला तर समजायचं आपला या पाकातली मळी निघून गेलेली आहे। आता आपल्याला यामध्ये काही केशरच्या काड्या टाकायच्या आणि चांगले मिक्स करायचे। तर यामध्ये आपण थोडासा फूड कलर सुद्धा वापरू, त्यामुळे सुद्धा आपल्या या पाकाला कलर छान येणार आहे। तर मी या ठिकाणी 2 ते 3 थेंब कलर घातला। कलर घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला। आता हा कलर आपण या पाकामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला बालुशाहीसाठी 1 तारीपेक्षा थोडा कमी पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। पाक व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपली जी बालुशाही आहे ती व्यवस्थित होणार नाही आणि ती खूप वेळ सुद्धा टिकणार नाही। आणि जर पाक घट्ट झाला तर बालुशाही सुद्धा घट्ट होते। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप सांगितली आहे। पाक जर घट्ट झाला तर तो बालुशाहीमध्ये आतपर्यंत जाणार नाही। त्यामुळे आपल्याला पाक हा परफेक्टच तयार करायचा आहे आणि तो कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण हा पाक चेक करूया। तर पाक पूर्ण तार नकोय, अशी अर्धवट तार आली की गॅस बंद करायचा आणि थोडंसं तुम्ही अशा बोटावर घेऊन पाहू शकता। आपल्याला पूर्ण नकोय, अशी अर्धवट ताट तुटली म्हणजे आपला पाक बालुशाहीसाठी परफेक्ट तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा। आता आपले पीठ सुद्धा छान असे भिजलेले आहे। तर हे बघा, आपले पीठ हे बालुशाहीसाठी तयार झालेले आहे। याच्यातला छोटासा गोळा असा घ्यायचा। असे पीठ आपले जसे हलके फुलके दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला याची बालुशाही तयार करून घ्यायची आहे। खूप आपल्याला मऊ करायचे नाही, हलक्या हाताने फक्त गोळा करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या बालुशाया तयार करून घ्यायच्या। खूप मोठ्या करू नका, नाहीतर मग त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाणार नाही आणि त्या बालुशाही तळल्यानंतर आणखीन बऱ्यापैकी मोठे होतात। तर अशा पद्धतीचे आपण सगळ्या बालुशाही तयार करून घेऊया। तर इथे मी सगळ्या बालुशाही तयार करून घेतलेल्या आहे। तरी साधारण एवढ्या मिश्रणामध्ये 15 ते 20 बालुशाही तयार होतात। आता आपण सर्वात महत्त्वाची टिप बघणार आहोत, म्हणजे स्टेप बघणार आहोत। तुम्ही पीठ कितीही व्यवस्थित भिजवलं, पाक कितीही परफेक्ट केला आणि बालुशाही जर व्यवस्थित तळली नाही तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही। त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। सगळ्यात पहिलं तर आपलं तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे। तेल जर तुम्ही बालुशाहीसाठी खूप कडकडीत गरम केलं तर आपली बालुशाही व्यवस्थित तळली जाणार नाही आणि आतमध्ये ती कच्चीच राहील आणि त्याला लेयर्स सुद्धा येणार नाही। आता तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकायचा। ते पीठ अगदी सावकाश वर यायला हवं। या पिठाला बघा, हलक्याशा बुडबुड्या यायला सुरुवात झाली आहे। हे पीठ हळूवारपणे वरती आले म्हणजे आपले तेल परफेक्ट तापले आहे। आता आपण यामध्ये तयार केलेली बालुशाही सोडूया। खूप जास्त कोमट तेलामध्ये सुद्धा आपल्याला बालुशाही सोडायची नाही, नाहीतर आपली जी बालुशाही आहे ती विरघळण्याची शक्यता असते आणि खूप जास्त तेलकट सुद्धा होते। आता आपण या तेलामध्ये बालुशाही सोडली की बालुशाही आपल्याला पटकन वरती आली नाही पाहिजे, अशी खाली राहिली पाहिजे, नाहीतर तुम्ही खूपच कमी गरम तेल कराल आणि मग बालुशाही तेलामध्ये विरघळू शकते आणि खूप तेलकट सुद्धा होऊ शकते। आता बघू शकता, याला एकदम अशी छोटेसे बुडबुड्या सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे।
गॅस मी या ठिकाणी एकदम कमी केलेला आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता आपली ही बालुशाही हळूवारपणे वरती सुद्धा यायला लागलेली आहे। तेलाच्या वरती असे तरंगायला लागले आहे। आता तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 बालुशाही वर आलेले आहे आणि ती हळूवारपणे सगळ्या यायला सुद्धा लागलेल्या आहे। आता मी इथे गॅस फ्लेम एकदम बारीक ठेवलेली आहे। सुरुवातीला गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, एकदम बारीक गॅसवर आपल्याला या बालुशाही वरती तरंगेपर्यंत ठेवायची आहे। आता आपल्याला ही बालुशाही कमी गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आता बऱ्याचदा काय होतं, कधी मोठा फ्लेम सुद्धा आपल्याला करावी लागते, अचानक तेलाचे टेम्परेचर कमी झाले असेल तर तसा तुम्ही अंदाज घ्यायचा आणि आपल्याला त्यानुसार बालुशाही छान अशी तळून घ्यायची आहे। फक्त आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नाही, नाहीतर बालुशाही आतमधून कच्ची राहील आणि त्याला लेअर्स सुद्धा तेवढ्या येणार नाही। आणि आपली जी साईज होती ती खूप छोटी होती, तळल्यानंतर तुम्ही बघू शकता ती खूप मोठी झालेली आहे। तर बघा बालुशाही छान अशी व्यवस्थित फुललेली सुद्धा आहे। हवं तर तुम्ही अधूनमधून थोडेसे असे हलवून सुद्धा घेऊ शकता। मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे। कमी गॅसवर आपण ही बालुशाही छान अशी बिस्किटासारखी तळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या बालुशाहीला छान अशा बुडबुड्या सुद्धा आलेल्या आहेत। आता या बालुशाहीची साईज बघा जवळपास डबल झालेली दिसत आहे। आता आपल्याला याला पलटून घ्यायचे आहे। आता बघू शकता या बालुशाहीला हलक्याशा अशा बिस्किटासारख्या रंग सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला चांगले असे तळून घ्यायचे आहे। बालुशाही चांगली तळायची, खूप जर तुम्ही त्याला कच्ची काढलं किंवा चांगला रंग येऊ दिला नाही तर ती जास्त दिवस सुद्धा टिकणार नाही आणि खायला सुद्धा तेवढी टेस्टी लागणार नाही। आता आपण या बालुशाही दोन्ही बाजूनी छान असे बिस्किटासारखा रंग येईपर्यंत छान असे तळून घेणार आहोत। हे बघा आपण या बालुशाहीला छान असे बिस्किटासारखा रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपण यामध्ये नारळ आणि दह्याचे मिश्रण वापरल्यामुळे आपली ही जी बालुशाही आहे टेस्टला तर अप्रतिमच होणार आहे आणि आपण जो स्वीट मार्ट मधून जी बालुशाही विकत आणतो त्याच पद्धतीची टेस्टला सुद्धा ही लागणार आहे। आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की आपली ही बालुशाही तेलामध्ये कुठल्याही प्रकारची विरघळली नाही, आपले तेल हे खराब झालेले नाही। बालुशाही आता व्यवस्थित तळल्या गेलेली आहे। वाटल्यास यापेक्षा आणखीन थोडासा रंग आला तरी चालेल। एकदम परफेक्ट बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे। बालुशाही जर थोडीशी कच्ची राहिली तर आतपर्यंत ती पिठाला लागते आणि खायला सुद्धा चांगली लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे। या लेअर्स सुद्धा खूप छान आलेल्या आहे, एकदम अशी फ्लेकी आपली या ठिकाणी बालुशाही तयार झालेली आहे। आता आपण ही बालुशाही तेलातून काढून घेऊया आणि या बालुशाहीचे संपूर्ण तेल आपण नितळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता ही बालुशाही छान अशी लेअर वाली आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे। आता ही बालुशाही आपण तेलामधून काढल्यानंतर लगेच आपल्याला पाकामध्ये टाकायची नाही, 2 मिनिट याला आपण गार होऊन द्यायचं। आपली बालुशाही बघाल तर एकदम मस्त झालेली आहे, रंग सुद्धा सगळ्यांना सारखा आलेला आहे, मस्त बिस्किटासारखा रंग आला आहे। आता हे काढून मी एका बाजूला ठेवत आहे। गार झाल्यानंतर आपल्याला ही बालुशाही पाकामध्ये टाकायची आहे, त्यानंतर आपण लगेच दुसरी बॅच तळून घेऊ। आता बघा ही बालुशाही आपण तेलामध्ये टाकल्यावर पटकन अशी वर येत नाही, म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे, हलक्याशा बुडबुड्या येत आहे। दुसरी बॅच तळत असताना सुद्धा तेलाचे तापमान हे बघूनच घ्या, मगच आपले तेलामध्ये बालुशाही सोडा। मी यावेळेस गॅस बंद केला होता, तेल खूप जास्त तापलेले होते त्यामुळे गॅस बंद केला, तेल थोडे गार होऊन दिले, मगच यामध्ये बालुशाही सोडली। आता ही बालुशाही तळली जाती तोपर्यंत आपण तळून घेतलेली बालुशाही होती ती हलकीशी गार झालेली आहे। आता आपण साखरेच्या पाकामध्ये टाकणार आहोत। बालुशाही पाकामध्ये टाकत असताना पाक हा आपल्याला कोमट असायला हवा। मी दाखविल्याप्रमाणे बोट टाकून आपल्याला बोटाला जेवढा सोसवेल तेवढा आपल्याला या ठिकाणी पाक घ्यायचा आहे आणि हळूहळू एक एक बालुशाही आपल्याला या पाकामध्ये टाकायची आहे। आपल्याला पाक खूप जास्त गरमही नको आणि एकदम थंडही नको, हलकासा कोमट असायला हवा। आता आपल्याला ही बालुशाही छान अशी पाकामध्ये बुडवून घेतली की आपल्याला ही बालुशाही साधारण 10 ते 15 मिनिट अशीच ठेवून द्यायची आहे। जोपर्यंत आपली दुसरी बॅच तळून होत नाही तोपर्यंत आपण ही बालुशाही या पाकामध्ये ठेवणार आहोत। आता इथे तुम्ही ही बालुशाही बघू शकता तळून झालेली आहे, रंग सुद्धा याला एकदम मस्त आलेला आहे। आता ही बालुशाही आपण तेलामधून काढून घेऊया आणि संपूर्ण तेल नितळून घेऊया। थोडी गार झाल्यानंतर याला सुद्धा आपण पाकामध्ये टाकूया आणि पुन्हा आपण याची तिसरी बॅच तळून घेऊया।
तळण्यापूर्वी गॅस बंद करायचा आणि हे तेल थोडंसं गार होऊ द्यायचं। आता ही बालुशाही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे। आता ही पाकात टाकलेली बालुशाही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपण ज्या नंतरच्या बालुशाही तळून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला या पाकामध्ये टाकून सर्व बालुशाही व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे। तर हे बघा आपल्या सर्व बालुशाही या ठिकाणी तयार करून झालेल्या आहे। एकदम आतपर्यंत रसरशीत आहे, लेअरही खूप छान आलेले आहेत। साखरेचा पाक सुद्धा आपल्याला याला परफेक्ट झालेला आहे। खूप असे बालुशाही अशी गजगजलेली सुद्धा नाही आणि साखरेचा त्यावर असा थरही आलेला नाही, म्हणजे परफेक्ट आपली या ठिकाणी बालुशाही झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या कमेंट मला नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती आणखीन शंका असेल तर त्यासुद्धा मला कमेंट करून विचारा। नेहमी मैद्याचीच बालुशाही खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची ओल्या नारळाची बालुशाही नक्की ट्राय करून पहा। इथे सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची सुद्धा बालुशाही अशाच पद्धतीची भरपूर लेअरवाली आणि आतपर्यंत छान अशी रसरशीत तयार होईल। तर पुन्हा भेटूया अशा छान व सुंदर रसरशीत परफेक्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।